नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। मी आज बनवणार आहे दूध शेव भाजी। दुधामुळे या शेवची भाजीची चव खूप छान लागते, चविष्ट लागते। तर चला मग बघूया की कशी बनवायची। मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 कांदे चॉपर मध्ये बारीक करून घेतलेले आहेत। 1 टमाटा तोही चॉपर मध्ये बारीक करून घेतलेला आहे। लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर याची पेस्ट बनवून घेऊ। थोडं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची। मी इथे मोठे 3 ते 4 चमचे तेल घेतलेला आहे। अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे। जिरं छान तळून झालं की त्यात कांदा तळून घ्यायचा। कांदा लालसर होईपर्यंत तळायचा। त्यात 2 तेजपत्ता टाकून घ्यायचा। आता हे सर्व व्यवस्थित तळलं गेलं की त्यात टमाटा टाकून घ्यायचा। आता हे सर्व व्यवस्थित तळून घ्यायचं। आता यात मी हिरवी मिरचीची आपण जी पेस्ट केलेली होती ती टाकून घेणार आहे। लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, मसाला। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यात मी 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी यासाठी टाकलेलं आहे की मसाला कच्चा नको राहायला, म्हणून थोडंसं अगदी पाणी टाकलेलं आहे। तर मसाला शिजवून घेतलेला आहे। तर त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मसाला आता छान शिजून झालेला आहे। त्यात दूध टाकून घेऊ। गॅस त्यावेळेला अगदी कमी ठेवायचा, लो फ्लेमवर। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं दूध टाकून घ्या। आता यात 1 वाटी शेव टाकून घेणार आहे मी। आता व्यवस्थित मिक्स करून झालं की अगदी 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवेल। बघू शकता किती छान भाजी दिसते। आता नंतर यावर छान कोथिंबीर घालायची। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। खूप चविष्ट लागते। रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। बघू शकता भाजी किती छान तयार झालेली आहे। तर मग नक्की ट्राय करा। धन्यवाद।